आणि आरोग्यमंत्री झाल्यानंतर आरोग्य सुविधा आणि सेवा सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत कसे पोहोचतील हे त्यांचा म्हणजे आपलं कुटुंब म्हणून प्रयत्न चालू आहे. गुलाल आमच्या आबिटेड साहेबांचाच आहे 100%. 100% आहे 100%. आणि एक तर म्हणजे असा विषय आहे की विकास कामाची एवढी फार मोठी गंगा त्यांनी आणली आहे ना, तर आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून कुठली कामं झाली आहेत, आमदार फटांतून कुठली कामं झाली आहेत, पालकमंत्री यांच्या ह्याच्यातून कुठली कामं झाली आहेत, याचं काही गणितच लागत नाही. त्या गावात वातावरण म्हणजे आंबेडकर साहेबांचंच वातावरण आहे. आणि बॅनरबाजीवर कामं लिहिली म्हणजे विकास होत नाही हो. विरोधकांना घ्या बाईटला, बोलू आपण त्यांच्याशी असं स्पष्ट. फक्त चर्चा करण्यात काहीतरी काय आहे आता. मंत्री झालं तरी येतात ते. नाही मग झालं तरी सुद्धा येऊ शकतात आणि भेट येऊन जातात. नाही नाही नाही, विरोधकांचं कसं आहे, नाचता येणं अंगण वाकडं असायला प्रकार आहे. विरोधकांच्याकडे 15 वर्ष आता बरीच वर्ष झाली सत्ता नाही, त्यामुळे ते अनेक काही कामं केलीत हे त्यांना सांगायला रिझन नाही. 7 तारखेला निकाल लागणार आहे, काय ह्या भागातला निकाल असेल? निकाल असणार की साहेबासारखा येणार. साहेबांसारखंच असेल. हो अगदी 100% सांगतो आता तुम्ही. आणि शेतकरी माणूस मी बोलालो, आम्हाला बी प्रेम ठेवायलाच पाहिजे हो त्यांच्यावर. त्याच्याशी आम्हाला कोण विचारणार. चहा गरम आहे, राजकीय वातावरण गरम आहे की नाही इकडचं? आहे की. कुठल्या गावचे तुम्ही? आमचं गाव पांगेरे. काय वातावरण आहे एकंदरीत? वातावरण 100% आमचे आबिटेड साहेब आहेत. याच्या अगोदर तुम्ही आपण कुठे भेटलो होतो का? नाही भेटलो. काय? नाही भेटलो. पहिल्यांदाच आपली भेट. फर्स्ट टाइम. मी तुम्हाला सांगितलं का की आबिटकरांविषयीच बोला वगैरे असं काय? काय नाही बोललो. मग का आबिटकर हा विषय का तुमच्या तोंडाला आला? कारण त्यांच्या कामाची प्रश्न तशी आहे, कामं वगैरे चांगले करतात त्याने, असा विषय आहे. काय कामं केली आतापर्यंत? आता पण आपल्या गावाकडे तुमचा त्याने हात बाजूला तोपर्यंत ठेवा हा. जरा. काय कामं केली? कामं म्हणजे आता ते आरोग्यमंत्री असल्यामुळे त्यांनी आपले दवाखाना वगैरे चांगल्या रीतीने त्यांनी काम करतात. पण आता पालकमंत्री असल्यामुळे एक नाही सगळ्या राज्याचा ताप आहे. तुमच्या गावचा किंवा तुमच्या भागातला आमदार आहे, पण त्यांचा संपर्क संपूर्ण राज्यभरात असावा लागतो. तर त्यांच्या माघारी त्यांची जबाबदारी कोण इथं सांभाळते का नाही? म्हणजे काय अडीअडचणी आल्या आपल्या लोकांना हे हा तर कोण? आम्ही सांभाळतो ना, आम्ही त्यांचे हे असल्यामुळे आम्हीच सांभाळतोय. अच्छा. पण ज्यावेळेस साहेब नसतात, एखादं काम सांगायचं असेल, कोणाला फोन करताय, काय करताय काय? आम्ही सरांना भेटतो. कोण सर? अर्जुन सर. अच्छा. पण अर्जुन सर पण एक नाही प्रकाश आंबेडकरांसारखंच त्यांचं काम आहे? आहे 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 अच्छा. कधी असा अनुभव आला की अर्जुन सरांना एका गोष्टीसाठी आपण फोन केला आणि लगेच त्यांनी तशा पद्धतीने लगेच आपल्याला उत्तर दिलं आणि धावून आले? आले की जाऊन काय काय होता असा प्रसंग? होतो. तुम्ही एखादी कुठली तर गोष्ट तुम्हाला पाहिजे होती आणि तुम्ही सरांना फोन केला आणि सर म्हटले की मी करून टाकतो लगेच काम असं? हा, ज्यावेळी आमचं काम असतं त्यावेळी आम्ही त्या सरांच्या इकडे जातो. सर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात ना, अच्छा. असा विषय आहे. त्यांना आमदार साहेबांना सांगतात त्याने की असं ती काम झालं पाहिजे म्हणून, असा विषय आहे. यावेळेस गुलाल कुणाचा असेल? गुलाल आमच्या आबिटेड साहेबांचाच आहे 100%. 100%. 100% आहे 100%. एवढा कॉन्फिडन्स तसे वातावरणच आहे ना, वातावरणच आहे तसे. मग मत देताना कुठल्या गोष्टीचा विचार करा ना, कारण आता मत द्यायची पद्धत आता वेगळ्या पद्धतीने आले. मत तुमचं कुठल्या पद्धतीने? त्याने आता सगळ्या आता आरोग्यमंत्री असल्यामुळे ती आपलं दवाखान्याचं पण करतात आणि इकडून भागातले त्यांना भागातली जी कामं आहेत ते पण त्यांनी निधी आणणे काय हे करणे ते असे करतात ना, त्याच्यामुळे आम्ही त्यांना मानतो. शेतीचा या की घ्या, तोपर्यंत चहा घ्या. दुसरे आहेत भाऊ. बोला. काय वातावरण आहे गावात? वातावरण काय इथं जिल्हा परिषदतून रोहिणी वहिनी आहेत आणि पंचायत समितीला किरुळकर आहे, सुनील किरुळकर. तर वातावरण सफिशियंट म्हणजे सुनील किरुळकर आणि जिल्हा परिषद रोहिणी वहिनी साहेबांचंच आहे. नाही, म्हणजे खरं सांगू का, मी प्रत्येक गावामध्ये फिरत असताना सगळीकडेच हे लक्षात येते की एक नाही वारं आंबेडकरांचं आहे, पण काय आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय आहे? आंबेडकरांचं वारं असण्याचं कारण सर कसं आहे, 15 वर्ष आता त्यांनी आमदार आहेत. आमदारानंतर आता त्यांना आरोग्यमंत्रीपद मिळालंय. आरोग्यमंत्रीपद मिळालं असत्या वेळेला त्यांनी आपलं जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. आणि आरोग्यमंत्री झाल्यानंतर आरोग्य सुविधा आणि सेवा सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत कसे पोहोचतील हे त्यांचा म्हणजे आपलं कुटुंब म्हणून प्रयत्न चालू आहे. आता परवा आरोग्य शिबिर घेतलं,
शेतकरी माणसांच्या पर्यंत करणं बदल असू दे काय असू दे त्यांना बघू मोफत मुस्लिम वाटप किंवा आणि काही आरोग्याचे लाभ आहेत ते थेट त्यांनी घरापर्यंत सर्वसामान्यांच्या कसं पोहोचतील या प्रयत्नात आहेत. फक्त आरोग्यमंत्री पद घेतलं म्हणून त्या पदाचा वापर करून कुठंतरी मुंबई दौरा किंवा हे दौरा असं काही नाही. परंतु त्याचा खरोखर त्या पदाला त्यांनी न्याय द्यायला लागेल. त्या पदाला न्याय दिला. न्याय द्यायला लागेल. पण आता प्रकाश आंबेडकर एक नाही आरोग्यमंत्री आहेत. महाराष्ट्रभर फिरायला लागतंय. होय, बरोबर. कुठल्या गावाचा फक्त आरोग्यमंत्री नाही, नाही, सगळीकडे सगळीकडे फिरावं मागे. लागतंय. पण त्यांच्या पश्चात ते समजा मुंबईला असतील, त्याच्यानंतर नागपूरला असतील, नाशिकला असतील, बाहेर असतील. मग त्यांच्या पश्चात आपल्याला अडचण आली तर कोण धावून येतं मग? त्याच्या पश्चात जर अडचण असेल तर आमचे अर्जुन सर हे इथले सगळेच आमचा मतदार नाही टोटल जिल्ह्याचं सगळं त्यांनी इथं हे करतात. अडी अडचणी त्यांच्या गैरहजेरीमध्ये सॉल्व्ह करतात. तुमचं आणि अर्जुन सरांचं वय जवळपास सारखं वाटतंय. काय नाही माझ्यापेक्षा मोठे असतील. मोठे थोडे. आहेत, अच्छा. हो, हा. काय स्वभावात आहे त्यांच्या? स्वभाव म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अडी-अडचणी समजावून घेणे आणि त्यांचे समजावून घेणे त्यांचा कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल किंवा कसे त्यांना त्या प्रॉब्लेम पासून बाबा समाधान मिळेल याच्याकडे त्यांनी म्हणजे जाणीवपूर्वक लक्ष देतात आणि कुठल्याला म्हणजे अभाव न करता त्यांनी जातीनिशी लक्ष देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. कुठलीही अडी-अडचण असून दे. गावात एक गोष्ट आम्हाला जाणवली म्हणजे एक नाही बॅनरबाजी आम्हाला कुठे दिसली नाही. कारण बाकीच्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही जातो ना त्यावेळेस बॅनरबाजी खूप दिसते. एवढ्या कोटींची कामं, तेवढ्या कोटींची कामं, एवढं केलंय, तेवढं केलंय. पण तुमच्या या भागामध्ये फिरत असताना बॅनरबाजी दिसली नाही. नाही आता सर बॅनरबाजीचा काय विषय आहे प्रत्येकाच्या म्हणजे आता मनामध्ये त्यांनी म्हणजे स्थान केले त्यांना बॅनरबाजी करायची काही गरज नाही आहे. आणि एक तर म्हणजे असा विषय आहे की विकास कामाची एवढी फार मोठी गंगा त्यांनी आणली आहे ना तर आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून कुठली कामं झाली आहेत आमदार फटांतून कुठली कामं झाली आहेत पालकमंत्री यांच्या ह्याच्यातून कुठली कामं झाली आहेत याचं काही गणितच लागत नाही. नेमकं बाबा ही कुठल्या काम पडले फक्त विकास काम चालू आहे आणि ते कुणाचं चालू आहे तर आंबेडकरांच्या माध्यमातून चालू आहे एवढीच आता सर्वसामान्य जनतेला कळतंय. एक शेवटचाच प्रश्न विचारतो. विरोधक असं म्हणतात की जर कामं केली असती तर बॅनर दिसले असते, तेवढं कुठे तेवढे कुठे आणले असते, सगळं सांगितलं असते. त्यांनी कामच केली नाहीत म्हणून बॅनर्स दिसत नाही. नाही विरोधकांचं कसं आहे नाचता येणं अंगण वाकडं असायला प्रकार आहे. विरोधकांच्याकडे 15 वर्ष आता बरीच वर्ष झाली सत्ता नाही त्यामुळे त्यांनी काही कामं केलीत हे त्यांना सांगायला रिझन नाही. आणि कामावर जर बोलायचं असेल तर त्यांना आता कुठलं काम सांगू आणि कुठलं नको हा त्यांच्याकडे एक म्हणजे फार मोठा विरोधकांच्याकडे एक चॉईस नाही ऑप्शन नाही यांना बाबा विरोधात काय बोलायचं वगैरे त्यामुळे त्यांनी असं हे करतील तर तसं काय नाही. आता बॅनरबाजी करायचं म्हटलं तर बॅनरवर सर कामच मावणार नाही. अच्छा, 10 बॅनर 20 कोटी एका गावाला निधी देऊन जर कामं करायची असली तर ती कामं आता आमच्यासारख्या शेतकऱ्यांना पाणंदी रस्त्यापर्यंत सगळ्या सुखसुविधा जर पोहोचणारा जर आमदार आणि मंत्री असेल तर ती किती बॅनरबाजीवर कामं लिहायची म्हणून कुठली आणि बॅनरबाजीवर कामं लिहिली म्हणजे विकास होत नाही हो. विरोधकांना घ्या बाईटला बोलू आपण त्यांच्याशी असं स्पष्ट फक्त चर्चा करण्यात काहीतरी काय अर्थ आहे. मामा चहा घेतला का? कुठल्या गावचं? आम्ही बेगवड्या. वेगळं बर. हा. आम्ही आता पिंपळगाव, पांगिर मधले सगळी गावं करत आलोय. तुमच्या गावात काय वातावरण निवडणूक? आमच्या गावात वातावरण म्हणजे आंबेडकर साहेबांचंच वातावरण आहे. काय कारण आहे मामा? कारण म्हणजे आमच्या गावची त्याने चांगलीच त्यांनी सोय केलेली आहे. बर. आणि रस्ते वगैरे काही असून दे धंदे कुणाचं काय झालं तर ताबडतोड येणे हे महत्त्वाचं आहे. जरी मर्ती झालं तरी सुद्धा येऊ शकतात ते. मंत्री झालं तरी येतात ते? नाही मर्ती झालं तरी सुद्धा येऊ शकतात आणि भेट येऊन जातात. अच्छा अच्छा अच्छा. हा असं आहे हो. अच्छा. मला एक सांगा आता तुमचं वय झालेलं आहे बऱ्याच निवडणुका तुम्ही हा, बघितल्या. बघितलं. बरोबर. कसा पाहिजे आपल्याला गावचा प्रतिनिधी प्रश्न मांडणारा काय अपेक्षा असते तुमची? अपेक्षा काय शेतकऱ्याकडे आता काय तिने करायचं केलं सगळं गावात वातावरण सगळं चांगलं आहे तसं काही हे नाही. कुठे 4 असले की बाजूला असणार ते असं नाही तिकडे तिथे आपण बोलायचं का. बरोबर. हा हेच आमचा हा हे पॅनेल गट आहे बघा 100% आमचा आहे. कुठलं पॅनल आहे तुमचं? आंबेडकर साहेबांचंच ते. आंबेडकर साहेब. मला आणखी एक प्रश्न विचारायचा वाटते. तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा सरकारच्या स्कीम असतात ते तुमच्यापर्यंत आल्यात का? नाही ते काय अजून अजून काय ते याने आम्ही तिकडे करीत नाही म्हटलं ते काय येऊन घरात विचारेल साहेब अच्छा विचार अच्छा अच्छा. होय अच्छा. आमचं आम्ही जायला पाहिजे हे करावं विचारपूस करून तिथं हे पण करायला तुम्हीच गेला नाही पण जर गेला तर होऊ शकते. होऊ शकतंय अगदी 100% 100%. होय होय होय. शेतासाठी काय रात्रीची काय वीज वगैरे लाईट वगैरे आहेत का? शेतात? लाईट माझ्या शेतात आहे सगळं तसं काय हे नाही. अच्छा. हा
त्याच कमी नाही. 7 तारखेला निकाल लागणार आहे. काय ह्या भागातला निकाल असेल? निकाल असणार की साहेबासारखाच येणार. साहेबांसारखंच असेल. हो, हो. अगदी 100% सांगतो आत्ताच मी. आणि शेतकरी माणूस मी बोलालोय. अच्छा. हां, का शेतकरी एवढं काय त्यांच्या प्रेमात पडतात? हां. प्रेमात म्हणजे आम्हाला प्रेम आहे म्हणजे आम्ही त्याला टाकून कसं जाणार? आम्हाला बी प्रेम ठेवायलाच पाहिजे हो त्यांच्यावर. त्याच्याशिवाय आम्हाला कोण विचारणार? काय विचारणार? नाही विचारणार. म्हणून आम्ही ते हे करतो. साहेबांनीच आमचं अवलंबन सगळं असतं. वेगवेगळ्या ग्रुपच्या लोकांशी बोललो. महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांची कुणाशी ओळख नाही, काही नाही. आपण थेट रीतीनं चहा पिण्यासाठी आलो आणि चहा पिता-पिता सगळ्यांच्याबरोबर गप्पा मारल्या. पण मी सांगण्यापेक्षा तुम्हालाच कळत असेल, की या ठिकाणचं वातावरण नेमकं कुठल्या बाजूला झुकलंय.